तुम्ही जर का स्वामी प्रकट दिनानिमित्त गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर याचं उद्यापन कसं करावं आणि कधी करावं? उद्यापन करताना आपल्याला कोणता स्वयंपाक बनवायचा असतो, नैवेद्य किती बनवायचे, नैवेद्य कधी दाखवायचे, आरती कोणती म्हणायची, पूजा मांडणी कधी उचलायची, त्याचप्रमाणे जे काही नियम आपण पाळत आहोत हे नियम कधीपर्यंत पाळायचे, याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. सर्वात अगोदर सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. बघा, आपण सर्वजण जे स्वामी भक्त असतील, दत्तभक्त असतील किंवा इतर घरगुती जे काही व्यक्ती असतील ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं आहे किंवा करत आहात, त्यांना गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं याविषयीची जर का माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 20 मार्च 2026 रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे. वार शुक्रवार येत आहे. आपण जर का गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर आपल्याला ह्या गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन 7व्या दिवशी म्हणजेच स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी करायचं आहे. बघा, या दिवशी आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि आपल्याला आपण केलेल्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन देखील करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर का 21/11 स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असाल तर तुम्हाला त्याच दिवशी त्याचं थोडक्यात अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे. आता गुरुचरित्राचं उद्यापन कसं करावं? बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, आवर्जून घराचा मुख्य दरवाजा उंबरठा स्वच्छ पुसून घ्या, उंबरट्यावर हळदीचं लेपन करा, आंब्याच्या पानांचं तोरण लावा, या दिवशी छान रांगोळी काढा, सडा घाला बाहेर. घर स्वच्छ केल्यानंतर आपल्याला या दिवशी देवपूजा करून झाल्यावर आपले जे अध्याय वाचायचे राहिले असतील 7व्या दिवशीचे त्या अध्याय संपूर्ण वाचन करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक हा सात्विक केला जातो. त्यामध्ये तुम्ही वरण पुरणाचा स्वयंपाक करू शकतात, वरण भाताचा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकतात. आता तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरीही आणि वरण भाताचा स्वयंपाक केला तरीही आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी आवर्जून करायची आहे. न विसरता ही भाजी आधीच आणून ठेवा आणि ही भाजी आपल्याला उद्यापनाच्या दिवशी करायची आहे. तुमचं वाचन झाल्यानंतर आपल्याला आरती करण्याच्या अगोदर नैवेद्य दाखवायचा असतो. नैवेद्य दाखवून झाल्यावर आरती करायची आहे. आरती झाल्यावर ग्रंथ हलवायचा आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने उद्यापन केलं जातं. थोडंसं लवकर उठून आपलं वाचन पूर्ण करून घ्यायचं आणि स्वयंपाक देखील आपल्याला शक्य झाल्यास आपण 10:30पर्यंत तयार करून ठेवायचं आहे. 10:30ला आपल्याला नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आता सर्वांनाच 10:30पर्यंत स्वयंपाक करणं शक्य नसेल, त्यांनी 12च्या आत स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून आरती केली तरी चालेल. आता या दिवशी आपल्याला एकूण 4 नैवेद्य तयार करायचे आहेत. बघा, उद्यापनाच्या दिवशी आपण जी मूर्ती ठेवलेली आहे, तुम्ही जर का स्वामींची मूर्ती ठेवली असेल तर स्वामींची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती ठेवली असेल तर दत्तगुरूंची मूर्ती घ्या. त्या मूर्तीवर छान पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. स्वामींच्या मूर्तीवर देखील या दिवशी आपल्याला प्रकट दिन असल्यामुळे पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक कसा घालायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे, तो तुम्ही पाहू शकतात. या दिवशी छान पूजा आपल्याला, आपण 7 दिवस ठेवलेली पूजा असते, त्यामुळे आपल्याला सर्व फुले, जे काही सुकलेली पानं असतील ती पानं काढून घ्यायची आहे. दुसरी पानं मांडायची. आपल्याला जे आपण खाली कपडा अंथरलेला आहे तो थोडासा हाताने झटकून घ्यायचा. पूजा उचलायची नाही, हाताने कपडा झटकून घ्या. फोटो ठेवला असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटो असेल तर फोटोला हार घाला. मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने अभिषेक घालून मूर्ती जागेवर ठेवा. मूर्तीला छान असं सजवून घ्या. फुलं, रांगोळी आजूबाजूला तुम्ही सुशोभित करू शकतात. त्यानंतर आपल्याला 4 नैवेद्य बनवायचे आहे. एक नैवेद्य आपल्याला दत्तगुरूंसाठी बनवायचा, एक नैवेद्य स्वामी समर्थांसाठी बनवायचा, एक नैवेद्य कुलदेवीसाठी बनवायचा आणि एक नैवेद्य आपल्याला आपल्या ग्रंथासाठी बनवायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही एक गाईसाठी छोटासा नैवेद्य बनवू शकतात आणि कुत्र्यासाठी एक छोटासा नैवेद्य तुम्ही बनवू शकतात. आता हे 4 नैवेद्य आपल्याला अगोदर एका सरळ लाईनीत दाखवून घ्यायचे आहे.
नैवेद्य भरताना आपल्याला आपण जसं ताट भरून घेतो जेवणासाठी त्या पद्धतीने ताट भरायचं आहे. एकेका छोट्या ग्लासात पाणी भरून घ्यायचं आहे. अगोदर आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे नैवेद्य दाखवून घ्या. ग्रंथाला नैवेद्य दाखवून घ्या. आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवून घ्या. जर का स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही पूजेपुढे मांडला पूजेमध्ये मांडला असेल तर तुम्ही पूजेसमोर अजून एक नैवेद्य दाखवा, किंवा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरातच असेल तर देवघरासमोर तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला 4 नैवेद्य दाखवून घ्यायचे आहे. नैवेद्य आपण ज्यावेळेस भरतो त्यावेळेस आपल्याला नैवेद्यामध्ये तुळशीचं पान प्रत्येक पदार्थावर टाकायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवताना आपल्याला नैवेद्याखाली एखादं आसन किंवा पाट ठेवायचं आहे. त्यावर पाण्याने भरीव चौकोन काढायचा आणि त्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. नैवेद्याचं ताट ठेवल्यावर आपल्याला नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं आपल्याला साध्या सोप्या भाषेत बोलायचं आहे आणि नैवेद्य आपल्याला देवांना दाखवून घ्यायचं आहे. नैवेद्य दाखवून झाल्यावर आपल्याला आरती करायची असते. सर्वात अगोदर गणपती बाप्पांची आरती घ्या. यानंतर स्वामी समर्थांची घ्या, दत्तगुरूंची घ्या, कुलदेवीची घ्या. या पद्धतीने 4 आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहे. सगळ्यात शेवटी घालीन लोटांगण प्रार्थना म्हणायची आहे. या पद्धतीने आरती झाल्यानंतर आपण जो कापूर पेटवलेला आहे याचा धूर आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे, संपूर्ण देवांना दाखवायचा आहे. त्यानंतर घरातील सर्व व्यक्तींना आरती द्यायची आहे. आरती करताना घरातील सर्वांनी एकत्र येऊन आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर आपण जो नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य तसाच ठेवायचा आहे. जिथे पूजा मांडणी केली आहे तिथून आपल्याला दुसऱ्या रूममध्ये हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. ती जागा शांत ठेवायची आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला दत्तगुरूंना आमंत्रण द्यायचं आहे की हे दत्तगुरू महाराज, मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज, मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे, तुम्ही जेवणासाठी आवर्जून या, असं त्यांना आमंत्रण द्यायचं आहे. मग नैवेद्य दाखवायचा आणि मग आरती करायची आहे. बघा, असं म्हणतात साक्षात दत्तगुरू, साक्षात स्वामी समर्थ महाराज या दिवशी अन्न ग्रहण करण्यासाठी येतात, म्हणजेच जेवण करण्यासाठी आपल्या घरी येत असतात. सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात ते वास्तव्य करत असतात. आपल्याला ते दिसत नसले तरी सूक्ष्म स्वरूपात त्यांचा वास असतो. त्यामुळे ते जेवण करत असताना आपल्याला घरात थोडीशी शांतता ठेवायची आहे, किंवा आपण घरातील सर्वांनी त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. जवळजवळ 30 ते 35 मिनटं नैवेद्य तसाच ठेवा. त्यानंतर नैवेद्य हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. मग यानंतर तुमच्या घरात तुम्ही जर का ब्राह्मणाला जेवायला बोलावलं असेल तर एखाद्या ब्राह्मणाच्या जोडीला तुम्ही जेवायला बोलवू शकतात. एखाद्या घरातील जोडीला तुम्ही जेवायला बोलवू शकतात. ओळखीचे असू द्या, तुमच्या घरातील रिलेटिव्ह असू द्या, मैत्रिणी असू द्या, म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवायला घालू शकतात. त्यानंतर जर का ब्राह्मण येणं शक्य नसेल तर ब्राह्मणासाठी तुम्हाला शिधा काढून ठेवायचा आहे. ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेस आपल्याला एका बाजूला परातीत आपल्याला शिधा काढून ठेवायचा आहे. शिध्यामध्ये आपल्याला पीठ, मीठ, तेल, बघा, डाळ, गहू, तांदूळ, गूळ या पद्धतीने आपल्याला वस्तू घ्यायच्या आहे. एका टायमाचं एक कुटुंब जेवण करल एवढा शिधा आपल्याला काढून ठेवायचा आहे. त्यानंतर हा शिधा जर का तुमच्याकडे गुरुजी येणार असतील तर त्यांना तुम्हाला द्यायचा आहे, किंवा मग तुम्ही नंतर तुमचं उद्यापन झाल्यानंतर एखाद्या गुरुजींना तुम्ही हा शिधा देऊन या, किंवा एखाद्या दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात तुम्ही हा शिधा ठेवून यायचा आहे. या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे. यानंतर आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे, बघा, आपण जो पूजेसमोर नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्य जे पारायण करणारी व्यक्ती आहे त्यानेच खायचा आहे. बाकीचे नैवेद्य घरातील इतर व्यक्तींनी खायचे आहे. आता हे नैवेद्य आपल्याला बाहेरच्या लोकांना द्यायचे नाही. आपल्या घरातील व्यक्तींनीच हे नैवेद्य खायचे आहे. गाईचं पान गाईला द्या, कुत्र्याचं पान कुत्र्याला द्या. त्यानंतर घरात हे नैवेद्य खाण्यासाठी कोणी नसेल तर हे नैवेद्य तुम्हाला गाईला द्यायचे आहे. परंतु ग्रंथापुढे पूजेपुढे ठेवलेला नैवेद्य जो पारायण करणारा व्यक्ती आहे त्यानेच खायचा आहे. आता यानंतर संपूर्ण दिवसभर पूजा अशीच ठेवायची. पूजा ही दुसऱ्या दिवशी उचलायची असते. आता ग्रंथ कधी हलवायचा, बघा, ज्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो, आरती करतो, आरती झाल्यानंतर आपल्याला पूजेसमोर बसायचं आहे. डोक्यावर पदर घ्यायचा आहे. पुरुष असेल तर टोपी घालायची आहे आणि ग्रंथ आपल्याला उचलायचा आहे.
हा ग्रंथ आपल्याला 3 वेळा उचलायचा असतो. 3 वेळा उचलायचा, 3 वेळा ठेवायचा. बघा 2 वेळा उचलताना वर उचलायचा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं म्हणायचं, ग्रंथ खाली ठेवायचा. तिसऱ्यांदा हा ग्रंथ थोडा उंच उचलायचा किंवा डोक्यावर ठेवायचा, श्री गुरुदेव दत्त म्हणायचं आणि ग्रंथ हा खाली ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी उचलायची आहे. दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलताना अगोदर दिवा लावून घ्या, धूपदीप दाखवून घ्या. त्यानंतर आपण जी मूर्ती ठेवली आहे ती आपल्या देवघरात ठेवा. फोटो असेल तर फोटो देवघरात ठेवा. दिवा चालू असेल तर देवघरात दिवा ठेवा. त्यानंतर जो कलश मांडला आहे या कलशातील पाणी अगोदर घरात सर्वत्र शिंपडा. त्यानंतर तुळस सोडून इतर कुठल्याही झाडात टाका. कलशात असलेली फुलं पानं निर्मल्यामध्ये टाका. कलशाखालचे तांदूळ थोडेसे पक्षीला खायला ठेवा, गाईला खाऊ घाला किंवा थोडंसं तुम्ही घरात तुमच्या धान्यामध्ये मिक्स करू शकतात किंवा प्रसाद करून खाऊ शकतात. त्यानंतर जो नारळ आहे हा नारळ तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरी चालेल किंवा एका लाल कपड्यामध्ये नारळ आणि थोडेसे तांदूळ टाकून थोडा हळदी कुंकू टाकून तुम्ही हा नारळ लाल कपड्यात बांधून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती तुम्ही हा लटकवू शकतात. त्यानंतर खाली जे कापड अंथरलेलं आहे ते पुन्हा तुम्ही पुढच्या पूजेसाठी वापरू शकतात. कलशामध्ये टाकलेली सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील तुम्ही परत वापरू शकतात. फळे ठेवली असेल तर फळे तुम्ही घरात प्रसाद म्हणून खायची आहेत. काही खडीसाखर वगैरे असेल तर ती तुम्ही प्रसाद म्हणून खा. या पद्धतीने पूजा आपल्याला उचलायची आहे. ग्रंथ उचलून ठेवताना तो व्यवस्थित अशा ठिकाणी ठेवा की त्या ठिकाणी कोणाचा सारखा सारखा हात लागणार नाही किंवा शिवताशिव होणार नाही. अशा ठिकाणी ग्रंथ उचलून ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.